परिषद निवडणूक 2025 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या उमेदवार सौ. माया अरुण मुंडे यांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले. अटीतटीच्या लढतीत विकासाचा अजेंडा, मतदारांशी थेट संवाद व प्रभावी बूथनिहाय नियोजन निर्णायक ठरले, असा आशय त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. तर या विजयामागे माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांची रणनीती महत्त्वाची ठरली. विजयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पारदर्शक व विकासाभिमुख कारभाराचा निर्धार व्यक्त केला. आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आपला. या शिंदे साहेबांच्या, एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शेवगाव शहराची नगर परिषद निवडून आलेली आहे. नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून सौ माया अरुण मुंडे आज या ठिकाणी निवडून आल्या. हा आमच्या आयुष्यातील खूप आनंदाचा क्षण, कारण आम्ही शिंदे सेनेमध्ये ज्या दिवशी प्रवेश केला आणि शिंदे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्या दिवशी हा विजय निश्चित झालेला होता. कारण शेवगावच्या जनतेचा विश्वास हा काकडे कुटुंबावर आणि मुंडे कुटुंबावर नक्कीच आहे. त्यामुळे शेवगाव शहरातल्या, शेवगाव तालुक्यातल्या, पाथर्डी तालुक्यातल्या लोकांना असं वाटलं होतं की काकडे संपले नाही, काकडे मुंडेंना निवडून आणू शकतात. या जनतेने त्यांना दाखवून दिलं आणि म्हणून आज माया अरुण मुंडे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि आपले सगळे बहुतेक नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन आता करते. पुढच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुमची म्हणजेच धनुष्यबाण आणि शिंदे गटाची काय तयारी असेल? ज्या अर्थी शेवगाव तालुक्याचा निकाल शिंदे साहेबांच्या बाजूने लागला, त्या अर्थी शेवगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल सुद्धा शिंदे साहेबांच्याच बाजूने लागणार आणि धनुष्यबाण, शेवगाव तालुका हा धनुष्यबाणमय होणार आहे, एवढंच मी आज या ठिकाणी सांगते. ऐनवेळी केलेलं नियोजन हे कसं तुमच्या पत्त्यावर पडलं? या नियोजन ऐनवेळी नाही, ऐनवेळी शिंदे साहेबांची आणि आमची चर्चा चालू होती आणि खरं तर आमचा त्याला 90 जण बाजू घ्या. शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही सेनेमध्ये प्रवेश करणार आहातच, आमच्या बरोबर राहणार आहात, तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्येच तुम्ही हा प्रवेश करा, माझ्या उपस्थितीत करा, त्याचा फायदा नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी निश्चित होईल. तुम्हाला म्हणजे शिंदे गटाला एक तालुका नाही तर 2-2 तालुके आता तुमची जबाबदारी शेवगाव आणि पाथर्डीची. त्याच्यासाठी तुम्ही काही प्लॅन काही आहे का तयार तुमच्याकडे? शेवगाव आणि पाथर्डी या दोन्ही तालुक्यासाठी जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आता होऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये आम्ही प्लॅनिंग सुरू केलेलं आहे आणि ते प्लॅनिंग आम्ही आता शिंदे साहेबांसमोर मांडणार आणि शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये शिंदे साहेबांचं वर्चस्व या ठिकाणी निर्माण करणार आहोत. पाण्याचा प्रश्न शेवगावचा आणि MIDCचा प्रश्न आहे, याच्यावर आता पुढची रणनीती काय? शेवगाव शहरातल्या लोकांनी ज्या विश्वासाने, जो विश्वास माझ्यावर, काकडे साहेबांवर आणि अरुण भाऊवर दाखवला, नक्कीच शेवगाव शहरातल्या लोकांना कधीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. पाण्याचा प्रश्न, MIDCचा प्रश्न हा आम्ही आता तातडीने सोडवणार आहोत. ओके. मी माननीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेना नेते, जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, युवा जिल्हा अध्यक्ष साईनाथ आधार, अध्यक्ष आशुतोष डहाळे, श्रीकांतजी शिंदे, जिल्ह्याचे सर्व प्रमुख नेते, सगळ्यांचं मी आमच्या नेत्या भगिनी हर्षदाताई काकडे, ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे ह्या विजयामध्ये जसा वाटा या शेवगावचे सर्व नागरिक बंधू, मतदार यांनी मोठ्या प्रमाणे मतदान देऊन आज शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार माया अरुण मुंडे यांना निवडून दिलेलं आहे. खरं पाहता ज्या वेळेस इलेक्शन लागलं आणि 2 तास आधी शेवटच्या दिवशी मी AB फॉर्म शिवसेनेचा घेतला. खूप मोठी लढाई होती, खूप दिग्गज पुढे होते.
तीन पार्ट्या समोरून ज्या लढत होत्या त्या तीन पार्ट्याचे तीन कारखाने सम्राट, साखर सम्राट आणि आमदार, माजी आमदार अशी त्यांची नेते, अशी परिस्थिती, आणि एकीकडे मी आणि सर्वसामान्य कार्यकर्ता, अशी परिस्थिती असताना त्या शेवगावच्या सुज्ञ नागरिकांनी आज शिवसेनेच्या रूपाने नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे. आज शिवसेनेचे सीट कमी आले, 3 आले, तरी निश्चित आम्ही चांगला कारभार ह्या शेवगाव शहरमध्ये करू. राजकारण संपल्यानंतर, इलेक्शन झाल्यानंतर सगळ्याला मिळून घेऊन काम केलं पाहिजे, ह्या भूमिकेतून मी काम करणारा कार्यकर्ता. आज मोठ्या संख्येने जनतेने आपल्याला निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी खास करून माझ्यासाठी इथं सभा घेतली, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्व गावकऱ्यांचं आणि शेवगाव शहरवासियांचं मनापासून